सध्या होत असलेल्या नगरपालिका कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये मी माझ्या मुलाकरता वार्ड क्रमांक 7मधून 7D मध्ये मुलाकरता मी उमेदवारी मागितली होती आणि मला सुरुवातीपासून प्रदेशकडून आश्वासन देत होते का आम्ही तुम्हाला देऊ म्हणून, परंतु एकदम शेवटच्या क्षणी भिवंडी शहराचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल रशीद ताहिर याने हा मुद्दा ठेवला का प्रभाग क्रमांक 7मध्ये एकूण मतदान 27,000 आहे, त्यापैकी फक्त 1500 ते 2000 मतच हिंदूंची असल्याने आम्ही हिंदूला उमेदवारी देणार नाही असं त्यांनी प्रस्ताव ठेवला। आणि दुःखाची गोष्ट ही तर त्या प्रस्तावाला प्रदेशकडून मान्यता दिली। ह्या प्रभाग क्रमांक 7मध्ये मी स्वतः राहतोय आणि तिथनंच मी 2002मध्ये नगरसेवक निवडून आलो आणि महापौर झालो आणि इथले जे मुस्लिम बांधव आहेत ह्यांना हे माझ्याकरता कधीच हिंदू मुस्लिमचा इथे कधी प्रश्न आला नाही आणि काहीतरी राग काढायचा म्हणून ह्या रशीद ताहिरनी हा मुद्दा ठेवला का आम्ही हिंदूला उमेदवारी देणार नाही। ह्या गोष्टीचा दुःख झाला आणि म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे। आता मी सर्व माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी एक विचारविनिमय करून मी लवकरच माझी भूमिका घोषित करेन। आणि दुसरा एक गोष्टीचं दुःख आहे आणखी का आम्ही गेल्या निवडणूक घोषित झाल्यापासून पूर्वेमध्ये आणि पश्चिमेमध्ये दोन्हीकडे प्रयत्न चालू होते का आमचे पॅनल बनावे म्हणून, आणि ते पॅनल जवळजवळ आम्ही प्रत्येकाला समजावून आणि मजबूत उमेदवार आम्ही इथे शोधले होते, परंतु ऐन वेळेला पूर्वेचे आमदार रईस शेख संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्याकडे दिली, म्हणजे काँग्रेस पक्षाला बांधणीला ठेवलं असं आम्ही बोलतोय। आणि त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कोणालाही त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि अशा लोकांना उमेदवारी दिली जे 18 नगरसेवक असे होते का त्यांनी बंडखोरी केली होती, त्या नगरसेवकांना पण त्यांनी उमेदवारी दिली। पुन्हा दुसरी गोष्ट ही का असे काही प्रभागामध्ये त्यांनी केलं का याचा काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म घेतला, परंतु तिथे NCPचा बी फॉर्म जोडला, काँग्रेसचा उमेदवार तिथे दिला नाही। म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि पक्ष मला तरी असं वाटतंय का काँग्रेस पक्ष हा एकदम हातबल झालेला आहे, हेच बोलावं लागेल का कोणाच्याही हातामध्ये सत्ता देत असं व्हायलाच नको होतं। करायचं जर होतं तर आम्ही एवढे दिवस मेहनत करतोय, कमीत कमी आमच्याशी कन्सल्ट करायला पाहिलं होतं का इथे काय करायचं, परंतु आम्हाला स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक कार्यकर्त्यांना विचारलंच नाही आणि वरनं ते आले आणि त्यांच्या हातात सर्व बी फॉर्म दिले, मग आम्ही करायचं काय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।